रोज रोज नाश्त्याला तेच तेच पोहा उपमा करण्यापेक्षा इतके पौष्टिक आणि टेस्टी रताळ्याचे कटलेट्स एकदा तरी करून बघाच. इथे मी कटलेट्स करायला रताळे वापरले. तुमच्याकडे जर रताळे नसतील तर बटाटे वापरले तरीही चालेल. 2 मीडियम साईजचे रताळे उकडवून त्याचे साल काढून मी असे किसून घेतलेत. एकदा हे रताळे सगळे मी मळून घेते. त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. रताळ्याचा किस आता मळून झालेला आहे. हा आता मी बाजूला ठेवते. एक मोठ्या साईजचा बीट बघा मी उकडवून त्याचं साल काढून घेतलंय. आता हे बीट सुद्धा किसून घेते. बीटासोबत तुम्हाला गाजर घालायचं असेल तसंही तेही घालू शकता. थोडंसं पनीर मी इथे किसून घेतलंय. आता या सगळ्याचं प्रमाण, बीटाचं पनीरचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता इथे अक्रोड मी एकदम बारीक चिरून घेतले, ते घालायचे. साधारण 2 ते 2.5 चमचे हे अक्रोड आहेत. आता यामध्ये काही मसाले घालूयात. चाट मसाला, काळी मिरी, ब्लॅक सॉल्ट आणि व्हाईट सॉल्ट हे सगळं चवीप्रमाणे यामध्ये घालायचंय. या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहेच. तुम्ही तिथेही रेफर करू शकता. हे रताळ्याचे कटलेट करताना मी थोडं व्हाईट सॉल्ट आणि थोडं ब्लॅक सॉल्ट असं कॉम्बिनेशन वापरलंय. तुमच्याकडे ब्लॅक सॉल्ट नसेल तर सरळ व्हाईट सॉल्ट घातलं तरी चालेल. तर आता हे जे काही थोडेफार मसाले घालायचे होते ते घालून झालेत. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात एकदा. आणि जर या मिश्रणाला बाइंडिंग येत नसेल ना तर 2 चमचे तांदळाचे पीठ आपण इथे वापरू शकतो. हे मिक्स करून झाले. यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची मी अशी पेस्ट करून घेतली, चेचून घेतले. आता ही आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आपल्या चवीप्रमाणे यामध्ये घालायची. इथे मी 1.5 चमचा ही पेस्ट इथे घेते. मी इथे हिरवी मिरची वापरली. हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर लाल तिखट सुद्धा आपण वापरू शकतो. थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून. हे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता मला इथे तांदळाचं पीठ वगैरे घालायची गरज नाही पडत आहे, कारण त्याला ऑलरेडी बाइंडिंग आलेली आहे. हे सगळं मिक्स करायचंय आणि आपल्याला हव्या त्या साईज आणि शेपमध्ये कटलेट्स त्याचे करून घ्यायचे. बघू शकता एकदम इझिली हे कटलेट्स वळले जातात. सगळे कटलेट्स करून घ्यायचे आणि हे कटलेट्स आता तव्यावर भाजून घ्यायचे. तर या कटलेट्सला भाजताना मी दोन्ही बाजूने थोडे थोडे तीळ लावलेत आणि अगदी थोड्याशा तेलात दोन्ही बाजूने हे खरपूस भाजून घ्यायचे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत नाही होणार. थोडेसे हे कटलेट सॉफ्ट राहतात. जर तुम्हाला एकदम क्रिस्पी आवरण हवं असेल तर हे तुम्ही रव्यामध्ये कोट करून मग भाजू शकता. इथे मी डिरेक्टली भाजले थोडेसे तीळ लावून. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने रताळ्याचे कटलेट्स तयार झालेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत.